तो होता तो सत्सुमा सामुराई, जो कुरानोसुके जेव्हा नाटक करत होता व्यसनाधीन असण्याचं, पण रस्त्यावर पडलेला होता, त्याच्यावर थुंकला होता, तो आला. त्यांनी ह्या कुरानोसुकेच्या थडग्यापाशी उभं राहून माफी मागितली की मी तुझा अपमान केला होता, ही चूक आहे. एका सामुराईने दुसऱ्या, खरं म्हणजे तू केवढा आदर्श घालून दिलास, म्हणून त्यांनी कुरानोसुकेच्या थडग्याच्या जवळ बसून त्यांनी हाराकिरी केली. जपानी लोक, ही ऐतिहासिक घटना आहे. जपानी लोककथांच्या काळामध्ये ही 1639 ते 1853 जपान असा चालू होता. वरकरणी वाटावं सगळं नीट चालू आहे. मग आली एक झुळूक. ते झुळूक एकदम नाही आली, फुंकर मारावी तशी अशी छोटी छोटी झुळूक आधी येते आणि मग पत्त्याचा बंगला कोसळावा तसा कोसळत. मी म्हणलं तसं ऐतिहासिक दृष्ट्या पापणी लवायच्या आत झालेलं आधुनिकीकरण अमेरिका मधल्या 200-250 वर्षांच्या मध्ये अटलांटिक पासून पॅसिफिक पर्यंत पसरली. पण अमेरिकेत गेलेले जे युरोपीय होते, मुख्यतः ब्रिटिश, त्यांची पक्की निष्ठा श्रद्धा होती की कोस्ट टू कोस्ट, अटलांटिकच्या समुद्र किनाऱ्यापासून पॅसिफिकच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत विस्तार करणे ही आमची ईश्वरदत्त नियती आहे, मॅनिफेस्ट डेस्टिनी. 1840च्या आसपास हे अमेरिकन्स पश्चिम किनाऱ्यापर्यंत म्हणजे पॅसिफिक पर्यंत पोहोचले होते आणि आता व्यापार वाणिज्याकरता जगाच्या बाकीच्या भागाकडे त्यांचं लक्ष जाणं चालू झालं होतं. पहिलं अमेरिकी जहाज 1840 साली इडो बे, म्हणजे आता त्याला बे ऑफ टोक्यो, इडो हे टोक्योचं आधीचं नाव, त्यामध्ये शिरलं. हा होता कमोडोर बिडल. कमोडोर बिडल हा अमेरिकन नेव्हीची जहाजं घेऊन इडो बे मध्ये आला. हे वर्ष 1840 आहे. त्या आखातामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर तत्कालीन जी काही आंतरराष्ट्रीय संकेत होते त्यानुसार त्यांनी जपानी सम्राटाकडे परवानगी मागितली आणि जी जपानी सम्राटाची म्हणजे तोकोगावा पॉलिसी होती, धोरण, त्यानुसार बार्बॅरियन्स या रानटी लोकांना प्रवेश द्यायचा नाहीये म्हणून कमोडोर बिडल याला प्रवेश नाकारण्यात आला. 8-9 वर्ष अशी शांत गेली. शांत म्हणजे अमेरिकेतली शांत नाही गेली, अमेरिकेमध्ये युद्ध चालू होती. या वर्षांमध्ये मेक्सिकोशी युद्ध झालं आणि हा सगळा टेक्सास, नेवाडा, पार कॅलिफोर्नियापर्यंतचा भाग अमेरिकेने गिळंकृत केला. रेड इंडियनचं शिरकाण पण चालू होतं. पुन्हा एकदा 1849 मध्ये राष्ट्राध्यक्षाच्या, अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या सूचनेवरून हा दुसरा कमोडोर जेम्स गिलिन हा ऑक्टोबर-नोव्हेंबर 1849 मध्ये पुन्हा एडोच्या आखातामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांनी जपानी सम्राटाकडे परत परवानगी मागितली. ती अर्थातच परत नाकारण्यात आली. यावेळी ती नुसती नाकारण्यात नाही आली तर कमोडोर जेम्स गिलिनला जपान्यांनी कैद केलं आणि जपानी तुरुंगात टाकलं. यानंतरच्या 4 वर्षांनी मी सांगतो ही म्हणलं तर झुळूक, ज्याचं जपानमध्ये वादळात रूपांतर झालं, ती घटना घडली. हा अमेरिकन नाविक दलाच्या एका टीमचा प्रमुख, त्याचं नाव कमोडोर मॅथ्यू पेरी, हा काही जहाजं घेऊन पुन्हा इडोच्या आखातामध्ये त्यांनी प्रवेश केला. शिमोनोसेकी, इडो नाही, शिमोनोसेकी पाशी प्रवेश केला आणि पुन्हा एकदा परवानगी मागितली. त्यांनी सांगितलं की मी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फिल्मोरचं पत्र घेऊन आलोय. ते पत्र जपानी देशाचा जो प्रमुख आहे सम्राटाला द्यायचंय, मला यायला तुम्ही परवानगी द्या. पुन्हा एकदा रानटी लोकांना परवानगी नाकारतात तशी नाकारण्यात आली. पण आता घडलं ते वेगळं घडलं. या कमोडोर पेरीनी हे काय ऐकलं नाही. त्यांनी तोफगोळे टाकले. जपानचे जे काही नाविक दळ होतं मध्ययुगातलं, ते कसलं यांना आधुनिक नाविक दळाला अडवणार आहे, तो किनाऱ्यापर्यंत आला. नुसता किनाऱ्यापर्यंत नाही आला, तो शोगनकडे आणि नंतर जपानी सम्राटाकडे पण आला. त्यांनी 1853च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेचा राष्ट्रपती फिल्मोरचं पत्र त्यांनी दिलं आणि त्यांनी दम दिला. त्यांनी सांगितलं आमच्या ह्या मागण्या आहेत. मागण्या काय होत्या? सी ऑफ जपान, जपानच्या भोवतीचा समुद्र, ह्यामध्ये जर अमेरिकी नावा बोटींना अपघात झाले तर अमेरिकी नाविक दळातले किंवा इतर जे कर्मचारी असतील त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, त्यांना आश्रय मिळाला पाहिजे. अमेरिकन नावांना, बोटींना जपानच्या किनाऱ्याला लागायला परवानगी मिळाली पाहिजे आणि आम्हाला व्यापार उदीम म्हणजे ओपन डोअर पॉलिसी, की दरवाजे उघडा. आता खुलं जग झालंय, ते बाजार एक झाला पाहिजे. नव्या नव्या बाजारपेठांचा शोध होता, तो दबाव चालू झाला. कमोडोर पेरीनी राष्ट्रपती फिल्मोरचं जे पत्र दिलं त्यामध्ये ह्या मागण्या होत्या. 1853 मध्ये हे पत्र दिलं. तो गुर्मीमध्ये जवळजवळ दम देऊन तो निघून गेला. त्यांनी दम दिला होता की मी 1 वर्षात परत येतोय.
आणि मला काय ते 1 वर्षामध्ये उत्तर मिळालं पाहिजे. यावेळेला जो तोकुगावा होता त्याचं नाव हिडेयोची, तोकुगावा हिडेयोची. हा म्हटलं तर एक शहाणा सुज्ञ माणूस होता, पण त्या तोकुगावा हिडेयोची पेक्षाही शहाणा असावा तो त्याचा पण एक मंत्री प्रधान, त्याचं नाव ॲबे मासाहिरो. ॲबे मासाहिरोनी हे जे पत्र होतं ह्याची प्रत तत्कालीन जपानमधल्या मुख्य 59 दायम्योंना पाठवली आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली. 1853चा जपान आणि त्याचे जे स्थानिक राज्यकर्ते होते दायम्यो, हे डोळ्यावर कातड ओढून राज्यकारभार करत नव्हते. त्यांचं शेजारच्या खाडीच्या पलीकडच्या चीनमध्ये काय चाललं याच्यावर लक्ष होतं. त्या चीनचे लचके युरोपीय सत्ता तोडत होत्या, याकडे जपानी दायम्योंचं लक्ष होतं. असेल तो संपर्क व्यापाऱ्यांच्या द्वारा अथवा डचांच्या द्वारा, पण त्यांना एवढं कळलेलं होतं की यांच्यापाशी शस्त्रास्त्र दारुगोळा यांचं नाविक दळ वेगळं आहे, ते फॉर्मिडेबल ताकदवान आहे, आपण ह्याला टिकणार नाही. ॲबे मासाहिरो यांनी तोकुगावाच्या वतीने 59 दायम्योंना पत्र पाठवलं. सोबत हे फिल्मोरचं पत्र जोडलेलं होतं की तुमची यावर प्रतिक्रिया कळवा. एकाही दायम्योनी ही मागणी मान्य करू नका असं कळवलं नाही. एक समान सूर त्यांच्या सगळ्यांच्या उत्तरात आहे. तो समान सूर आहे की आपण टिकाव नाही धरणार आहोत त्यांच्यासमोर. पण या समान सुराच्या नंतर 3 किंवा 4 प्रकारच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या दायम्योंच्या मधनं व्यक्त झाल्या. त्यामध्ये शिकोकू हे जे मधलं बेट, या बेटावरची एक प्रमुख सत्ता सत्सुमा दायम्यो, यांचं आता पुढे सतत नाव येत राहणार आहे. या सत्सुमाची मिकॅडोशी जवळीक होती. सत्सुमा दायम्योनी कळवलं की यांना प्रवेश तर द्यायचा नाही, यांच्या मागण्यांसमोर गुडघे टेकायचे नाही आहेत, पण आत्ता आपण टिकाव धरणार नाही आहोत, विलंब करा, काहीतरी विलंब करा, वेळ मागून घ्या. स्वतः जो तोकुगावा होता त्याला असं वाटत होतं की काहीतरी तडजोड करावी आणि यातून मार्ग काढावा, आणि त्याकरता जर त्यांना एका बंदरामध्ये येण्याची परवानगी द्यायची असेल तेवढी द्यावी. सगळ्यात कट्टर विरोध करणारे होते चोशू नावाचे दायम्यो. चोशू हे होते जे सगळ्यात मोठं बेट होकैडोच्या पश्चिम भागातले. चोशूंनी कट्टर विरोध, आणि त्यांनी कळवलं चोशूंनी की काही चालायचं नाही, विरोध करा, गरज पडली तर लढाई हो. माहिती आहे की हारू, कारण त्यांच्या तोफांना, त्यांच्या बंदुकांना, त्यांची जी कवायतीचं दळ आहे त्याला आपण पुरणार नाही हे त्यांना कळलेलं होतं, पण मरू वाटल्यास हे सामुराईचा धर्म आहे. चोशूंनी कट्टर विरोध दर्शवला. या सगळ्याचा विचार या ॲबे मासाहिरोनी केला आणि पुढे 1 वर्षांच्या नंतर करार झाला. याचं नाव आहे कानागावाचा करार. 1854 मध्ये करार झाला. त्यामध्ये ह्या पहिल्या सवलती देण्यात आल्या, पण हा होता जपानला प्रचंड मोठा धक्का. जपानी जाणीवेला धक्का होता की आपण स्वतःला फार प्रगत संस्कृती समजतो, बलाढ्य समजतो. ही आपली ही जी मिकॅडो पासून सुरू होणारी शोगन आणि दायम्यो आणि सामुराई ही समाजव्यवस्था, पण एक हा कमोडोर पेरी येतो काय, तो आपल्याला दम देतो काय आणि आपल्याला मान्य करावा लागतो, तो सांगून जातो 1 वर्षात. हा धक्का होता. या धक्क्यामुळे जपानी समाजव्यवस्थेमध्ये चिंतन चालू झालं काय केलं पाहिजे याचं. आणि तत्कालीन 19व्या शतकाच्या मधल्या भागात जगाच्या वेगवेगळ्या भागातच ही खळबळ होती. युरोपियनांची सत्ता प्रभुत्व वाढत चाललेलं होतं. तुम्हाला दिसून येईल की भारतातला 1857चं बंड म्हणा, स्वातंत्र्य समर म्हणा, हा तोच काळ आहे. चीनमध्ये अतिशय गाजलं आणि पुढे युरोपियनांच्या प्रभुत्वामुळे चीनी सम्राटाला स्वतःची शक्ती वापरून ते बंड चिरडावं लागलं. ते बंड मुळात चीनच्या स्वातंत्र्यासाठी होतं. त्याचं नाव आहे तैपिंग बंड. ते ह्याच सुमारे 1848-50च्या आसपासच. जपानला हा 1853चा धक्का, आणि मग चिंतन चालू झालं की गडबड आहे, बदल करणं कुठेतरी नितांत आवश्यक आहे. या चिंतनातून जे निष्पन्न व्हायचं त्याच्यात आधी हा ॲबे मासाहिरो गेला. हा शहाणा जो एक प्रधान होता हा गेला. त्याच्या जागी जो प्रधान झाला त्याचं नाव होता मासायोशी. हा थोडा चंचल होता, ह्याला आत्मविश्वास नव्हता. ह्याला हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं होईपर्यंतच 1858 मध्ये आणखी एक दूत अमेरिकन सरकारचा आला. त्याचं नाव होतं टाउनसेंड हॅरिस. हा टाउनसेंड हॅरिस पण आला आणि कमोडोर पेरीपेक्षा त्याच्या मागण्या अमेरिकन सरकारच्या वतीने जास्ती होत्या. आता मागण्या होत्या व्यापार खुला करा. आता मागण्या होत्या ही बंदरं, त्याच्यात शिमोनोसकी होतं, नागासाकी होतं,
इडोबे हा होता, ही खुली करा, जहाजं येऊ शकली पाहिजेत, आम्हाला पूर्ण परवानगी मिळाली पाहिजे. एक संकटाची, क्रायसिसची स्थिती उभी राहिली. ही होत असताना ठिकठिकाणी जे दायम्यो वेगवेगळे आपले राज्य करत होते, याच्यामध्ये या शिकोकू बेटाचे जी पूर्व बाजू, दक्षिणेकडची पूर्व म्हणजे आग्नेय, इथे खरं म्हणजे एक छोटासा दायम्यो होता. तो फार मोठा नव्हता, फार बलाढ्य नव्हता. त्याचं नाव तोसा दायम्यो. तोसा दायम्योचे व्यापारी संबंध होते. याला कळत होतं की जग बदललंय, आता आपल्याला केवळ तसं चालणार नाही आपल्याला होऊन. त्यामुळे तोसा दायम्योनी मुद्दाम पावलं उचलली नवीन शिक्षण आणायला, तरुणांची पिढी तयार करायला. असे जे काही पहिले तयार झाले, ह्याच्यामधली 2 नावं ही मेजी पुनर्स्थापनेची जी कहाणी आहे त्याचे जणू मुख्य पात्र असावीत तशी आहेत. मी जणू ह्यासाठी म्हणतोय की या सगळ्या कहाणीमध्येच कुठे कोणी एकच कर्तृत्व आणि एकच पराक्रमी आहे आणि बाकीचे फक्त आपापल्या काठ्या त्या गोवर्धन पर्वताला लावतात, अशी ही कहाणी नाहीये. कोणातरी एकाच्या पराक्रमातनं घडलेलं नाहीये. याला मी म्हणलो की इतिहासाची पापणी लावायच्या आत बदल झाला. एक राष्ट्राचे राष्ट्र मध्ययुगात होतं, फक्त 15 वर्षाच्या कालावधीत 1853 ते 1868, आणि याला जाणवलं की गडबड आहे, बदलायला पाहिजे. व्हायचे ते त्यांचे अंतर्गत संघर्ष झाले. तो लढा गुंतागुंतीचा आहे आणि तो माझ्याच्यानी जेवढा जमेल तेवढा सोपा असा सुतासारखा सुट्टा करून मी तुम्हाला सांगायचा तर प्रयत्न करणारच आहे. पण उन्हापुरा एकूण मिळून काळ किती? 15 वर्ष. 15 वर्षात जपान इकडचा तिकडे आणि नवीन सगळं आधुनिक मान्य. अजून तो मध्ययुगीन आहे, अजून सामुराईची समाजव्यवस्था आहे, चातुर्वर्ण्य आहे, उच्चनीचता आहे. तो सम्राट तिथे बसलेला आहे, कामेई सम्राट. वय झालेलं त्याचं, तो मरणोन्मुख होता, पण तो सम्राट तिथे बसलेला होता. शोगनची सत्ता होती, तिजोरी रिकामी होती. शोगन तो मिलिटरी जनरल म्हणून त्याला म्हणलं जायचं बकुफू म्हणजे मिलिटरी जनरल. आणि जे दायम्यो होते यांना चीनमधनं आलेलं नाव होतं ते म्हणजे हान. आणि 1639 ते 1868 तोकोगावांनी जी राज्य व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला ते ह्या दोनाचं कॉम्बिनेशन होतं. बकुफू म्हणजे लष्करी राज्य आणि हान म्हणजे ठिकठिकाणच्या दायम्योंनी चाल, याचं मिश्रण करून त्याला नाव पडलं होतं बाकुहान राज्य पद्धत. बाकुहान राज्य पद्धत आली संकटात. त्याच्याकडचा जो एक प्रधान होता त्या एकाचं नाव आहे सकुमा शोझान. सकुमा शोझान परक्यांच्या आक्रमणाच्या विरुद्ध होता, पण तो तोकोगावाला सल्ला देत होता की हे लढाई डोक्याने लढायला पाहिजे, ही गरम डोक्याने चालणार नाही, आता एखादं पाऊल मागे घ्यावं लागलं तर घेऊ. पण त्यामुळे अनेक जे तरुण सामुराई होते त्यांना वाटलं की परक्यांच्या समोर आपण गुडघे टेकतो. यामधल्या 15 वर्षांच्या मध्ये एकामागून एक अनेक जपानी मुख्य नेते मारले गेलेत. सामुराईंनी त्यांचे खून केलेत की हे परक्यांना सामील होत आहेत, हे बार्बेरियनच्या समोर गुडघा टेकवतात, यांना मारायचा. तसा हा पहिला ज्याचा खून झाला तो हा सकुमा शोझान, खरं म्हणजे गैरसमजातून झाला. तोही परक्यांच्या विरुद्ध होताच, किंबहुना एका छोट्या घटनेचा अपवाद सोडता सगळ्या कहाणीभर तुम्हाला दिसून येईल की जपानी समाज व्यवस्थेचा एकही भाग, एकही दायम्यो, स्वतः शोगन असं म्हणला नाही कधी की परक्यांची मदत घेऊन स्वकीयांच्यावर मात करू. एक छोटा मधला अपवादात्मक घटना आहे, पण त्या घटनेमुळेच पुढचे घडलेले क्रांतिकारक बदल आहेत. अन्यथा छत्रपती साताऱ्याला निवांत आहेत. पेशव्यांचं पहिलं दूरदृष्टीचं नेतृत्व होतं ते आता कोलमडून पडलेलं आहे आणि त्याच्या जागी जातीपाती, त्याच्या जागी दलितांना नीच वर्तणूक देणारी व्यवस्था, त्याच्यामध्ये पंक्ती एकत्र नाही बसणार. आणि मग पेशवे विरुद्ध शिंदे, शिंदे विरुद्ध होळकर, होळकर विरुद्ध गायकवाड, गायकवाड विरुद्ध भोसले, प्रत्येक जण एकमेकाच्या विरुद्ध, प्रत्येकाचं छोटं छोटं राज्य वेगळं. नामधारी फक्त पेशवे पंतप्रधान आणि नामधारी फक्त त्या राज्य व्यवस्थेचा प्रमुख छत्रपती. पण आमची ही फाटाफूट ओळखून ब्रिटिश हा प्रत्येकाला वेगळा काढतोय, वेगळा ओळखतोय, त्याच्याशी तैनाती फौजेचा करार वेगळा करतोय. 2 वाटा वेगळ्या का झाल्या? मध्ययुगात समाजव्यवस्था एकच, राज्यव्यवस्था मध्ययुगीन म्हणावी अशी, पण भारत देशाची, तुमच्या माझ्या देशाची वाटचाल वेगळ्या वाटेवरनं का झाली? जपानची मेजी पुनर्स्थापनेकडे का झाली? याची कहाणी आपण समजून घेत मनातलं दुःख उद्या कृतीमध्ये उतरवायचा प्रयत्न करायचा आहे, ती समजून घेतो. तोसा दायम्यो प्रदेश जो होता त्याच्यातल्या शहाण्या राज्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्याला तोकोगावांना तर मदत करायला हवी आहे. का मदत करायला हवी आहे? 230 वर्षांपूर्वी 1639 मध्ये हा आधी हिदेयोशी तोकोगावा आणि नंतर त्याचा तितकाच कर्तृत्ववान वारस इएयासू तोकोगावा यांनी
हा जो तोसा दायम्यो होता याला राज्यात दिलेलं होतं. त्यामुळे तोसांना पूर्ण भान होतं की तोकोगावांचे आपल्यावर उपकार आहेत. ते 230 वर्ष आहेत उपकार स्मरलेले होते ते. पण बदल तर आवश्यक आहे. त्या तोसा राजवटीतले 2 सामुराई ज्यांचं शिक्षण मूळ सामुराई म्हणूनच झालं, त्यांना आयुष्य कमी मिळालं, ते 2 सामुराई मोलाचे महत्वाचे ठरतात. एकाचं नाव आहे साकामोतो रियोमा आणि दुसऱ्याचं नाव आहे नाकाओको रिंतारो. हे दोघं तरुण सामुराई, तरुण असावेत तसं गरम डोकं, त्यांचा पक्क ठरलेलंच की हे तोकोगावा शरण जातात शत्रूला. आणि त्यांच्या मनात आलेली कल्पना की आता जर ह्या परकीय आक्रमणापासून टिकायचं असेल तर हे सगळं संपवून एकसंध राज्यव्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्या राज्यव्यवस्थेचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे आपला सम्राट हे घडलं पाहिजे. याला जो जो विरोध करतो त्याला कापून काढला पाहिजे. 4-5 दायम्यो असे होते की ज्यांनी आपापल्या ठिकाणी हे आधुनिकीकरण, नवीन शिकणे हे प्रयोग चालू केले होते. त्यामध्ये सत्सुमा दायम्यो होते. पण सत्सुमांना क्योतोचा जो दरबार होता मिकाडोचा सम्राटाचा त्याच्यात स्थान होतं. चोशूंनी लष्कर आधुनिक करणं चालू केलं होतं. चोशूंनी ब्रिटिशांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. सत्सुमा आणि चोशू यांनी ब्रिटिशांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. ते ब्रिटिशांची मदत घेतायत म्हणल्यानंतर तोकोगावांनी फ्रेंचांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. डोळ्यासमोर कर्नाटक येत आहे का? डोळ्यासमोर अर्काटचा नवाब चंदासाहेब आणि अलीसाहेब. डोळ्यासमोर तुमच्या माझ्या देशाच्या भूमीवर तिथल्या प्रभुत्वासाठी इंग्रज आणि फ्रेंचांच्या लढाया झाल्या. तुझं नाही माझं नाही घाल कुत्र्याला, किंवा हलव्याच्या घरावर तुळशीपत्र. आणि वारसा हक्काचे प्रश्न आले. त्या प्रश्नात राजकारणात आपल्याला चंचू प्रवेश करायला संधी आहे म्हणून एकाची बाजू ब्रिटिशांनी म्हणून दुसऱ्याची बाजू फ्रेंचांनी लढाया. त्यांच्या शेवट आम्ही एकमेकांना कापून मेलो, संपलो आणि तिच्या उरावर 150 वर्ष विदेशींचं राज्य आलं. हा जो सगळा राजकीय संघर्ष जपानमध्ये झाला, मी त्याला म्हणेन तो संघर्ष त्रिकोणात्मक होता. त्या त्रिकोणाचा एक कोण स्वतः तोकोगावा आहेत, दुसरा कोण आहेत फ्रेंच ब्रिटिश, आणि तिसरा कोण आहेत सत्सुमा, चोशू, हिरोशिमा इत्यादी. तोसा ह्या ज्या राजवटी दायम्यो हे 3 कोण. तोसा राजवटीचे हे साकामोतो रियोमा आणि नाकाओका रिंतारो यांचं पक्क ठरलेलंच होतं की विदेशी आक्रमकांना इथे टिकू द्यायचं नाहीये. त्याकरता सम्राटाची पुनर्स्थापना करणारा पार्टी ग्रुप स्थापन करायचा आणि छुप्या आवश्यक पडल्या तर कारवाया करायच्या. हे ज्या वर्षांच्या मध्ये घडत गेलं त्या वर्षांमध्ये तोकोगावांचा आणखी एक शहाणा माणूस त्यांचा प्रमुख बनलेला होता. याचं नाव आहे कात्सू रिंतारो. कात्सू रिंतारो स्वतः सामुराई. त्याचं तलवारबाजी आणि झेन मध्ये तर प्रशिक्षण झालेलं होतंच, पण आधुनिक नाविक दलाचा तो कॅप्टन होता. कात्सू रिंतारो अमेरिकेमध्ये जाऊन आलेला होता आणि त्याला कळत होतं की पश्चिमेने जो विकास केलेला आहे त्याला आपण टिकणार नाही आहोत, आपण आधुनिकीकरण करायला पाहिजे. त्या आधुनिकीकरणाच्या रस्त्यावर तो तोकोगावांना सांगायचा प्रयत्न करत होता. आणि साकामोतो रियोमा याला मात्र वाटत होतं की हा कात्सू रिंतारो हा विदेशींना सामील होतोय, त्यांच्यासमोर आपल्याला गुडघे टेकायला सांगतोय. कात्सू रिंतारोच्या शहाण्या राज्यकारभारानुसार तोकोगावा राजवटीने अंतर्गत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. हे कळून चुकलं की आता नुसते तोकोगावा आणि बाकी सगळ्या दायम्योंना आणि ते ओलीस ठेवण्याची पद्धत इत्यादी करून चालणार नाही. राज्यकारभारात दायम्योंना सामील करून घेतलं पाहिजे. सुधारणांचा हप्ता आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आधुनिक शिक्षण आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे कात्सू रिंतारो हा जो मंत्री आहे तोकोगावांचा याचा कट्टर शत्रू बनला तरुण असलेला साकामोतो रियोमा. या तरुण साकामोतो रियोमाने ठरवलं की कात्सू रिंतारोला मारायचा, मर्डर करायचा त्याचा. म्हणून तो पोचला इडो म्हणजे टोकियोमध्ये. नावं काढत ओळखी काढत आम्ही सामुराई आहोत, आम्हाला काही चर्चा करायची या कात्सू रिंतारोशी असं सांगण्यासाठी म्हणून एका संध्याकाळी ते कात्सू रिंतारोच्या घरी पोचले. तोकोगावांच्या एका मुख्य मंत्री आहे त्याचं घर आहे. पण त्या घरामध्ये ह्या दोघांना प्रवेश मिळाला कारण ते सामुराई होते, ते योग्य ते अभिवादन करत होते. ते फक्त म्हणत होते कात्सू रिंतारोशी आम्हाला चर्चा करायची आहे. कात्सू रिंतारो घरात होता, घरामध्ये अंधार होता. हे 2 सामुराई घरामध्ये शिरले. कात्सू रिंतारोच्या लक्षात आलं की तलवारीचा आवाज, तलवारीचा जो हवेतनं फिरतानाचा आवाज, तो आवाज ऐकू येतोय. तो अंधारामध्येच फक्त म्हणाला
की तुम्ही जर कोणी मला मारायला आलेले असलात तर जरूर मारा, पण आधी मी काय सांगतो ते ऐकून घ्या मग मारा. त्या शब्दांच्या मधला जो विश्वास होता, शांतपणा होता, तो झेन साधनेने दिलेला शांतपणा होता, तो ऐकून साकामोतो रोमात थांबला. साकामोतो रोमाचा जन्म 1835. हा कात्सुरिंतारो त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. त्याचा जन्म 1823. ज्या वेळेला कात्सुरिंतारो म्हणाला की मारायचं तर खुशाल मार, पण जरा थांब, आधी माझं ऐकून घे, माझं ऐकून तुला जर पटलं नाही तर मला मार. साकामोतो रोमा थांबला आणि त्यांनी कात्सुरिंतारोचं ऐकून घेतलं. कात्सुरिंतारोने त्याला समजावून सांगितलं की तलवारी, जातीव्यवस्था, हे सामुराई, ही उच्चवर ह्याचा काळ संपत आला. आपल्याला आधुनिक व्हायला पाहिजे, नवीन शिकायला पाहिजे. अन्यथा लांबून आपल्यावर गोळी चालवणारे जे आहेत, ज्यांच्याकडे तोफखाना आहे, जे लांबूनच मुळे आपली दौडत येणारी जी सामुराईंची सेना असेल त्याच्यावर टाकतील. आपण तहस नवीन झालं पाहिजे, आधुनिक झालं पाहिजे. गंमत म्हणजे साकामोतो रोमाचं पूर्ण परिवर्तन झालं. आणि आत्तापर्यंत जो साकामोतो रोमा सम्राटाच्या बाजूनी तोकोगावाला संपवा आणि त्याच्या जागी एकसंध राजवट आणा म्हणणारा होता, तो आता कात्सुरिंतारोच्या बाजूचा झाला. त्याचं इतिहासातलं प्रसिद्ध नावच आहे 8 पॉइंट प्रोग्राम, 8 मुद्द्यांचा कार्यक्रम. 8 मुद्द्यांच्या कार्यक्रमांची नुसती शब्दरचना वाचत असतानाही आपल्याला मध्ययुगातलं अंधारी खोली, ज्याला ओली कुबट आहे सगळ्या बाजूंनी, ज्याच्या भिंतींच्या मधून डोकावणारी पिंपळाची पानं फक्त थोडी थोडी दिसत आहेत आणि खोलीला वास मारतोय मध्ययुगाचा, त्यातनं झपकन एकदम स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आल्यासारखं वाटतं. असे 8 मुद्दे.